नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. तर आत्ताच मुंबईमधून अशी खबर येते की बाबा टी व्हीवर दाखवलं जातं आहे की जे मतदान परत चालू आहे सध्या, आणि त्या मतदानाला जी शाई लावली जाते आपल्या बोटाला, तर ती बोटाला जी शाई लावली ती लगेच पुसली जाते. म्हणजे जी पक्की शाई असते बाबा, पहिलं आपण मतदान करताना बघतो की बाबा ती शाई सहजासहजी पुसत नाही. पण असा आरोप करण्यात आला आहे की ती शाई सहजासहजी पुसली जाते आहे. काहीतरी आपलं जे जसं आपण नेल पॉलिश लावल्यावर ती नेल पॉलिश काढण्यासाठी जी औषध लावतो, ते औषध लावलं की लगेच ही शाई पुसून जाते. मग ती डबल मतदान करण्यासाठी लोक ही युक्ती वापरायला लागलेत असा आरोप आहे. मग त्यामुळंच आत्ता काय एक अर्ध्या तासापूर्वी की पत्रकार निवडणूक महाराष्ट्र निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली, आणि त्याचं जे आपले अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे दिनेश वाघमारे यांनी ती साफ फेटाळली गोष्ट की बाबा फेक नरेटिव्ह पसरवलं जातं आहे असं त्यांचं म्हणणं आलं आहे. अफवा पसरवल्या जातात की त्यांचं म्हणणं आहे की बाबा एकदा शाई सुकली की ती निघू शकत नाही. म्हणजे 15-20 सेकंद तर तिथं शाई लावलेली असली तर ती सहजासहजी पुसू शकत नाही, काही दिवसांनी पुसणार ती. जसं की आपण खूप दिवसापासून बघतो प्रत्येक निवडणुकीत की सहजासहजी ती पुसली जात नाही. पण ठाकरेच्या कार्यकर्त्याकडून मुंबईच्या असं निदर्शनास आणून दिलं जातं की बाबा ही सहज पुसली जाते. मग त्याच्यामुळं ती बराच गोंधळ झाला. त्याच्यामुळे निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की हे चुकीचं आहे, जर खरं असेल तर त्याची चौकशी केली जाईल. त्यांचं असं म्हणणं आलं की बाबा 2010पासून आपण जी मार्कर आणि शाई जी 2010पासून वापरतात तीच आपण आत्ताही वापरतो. त्याच्यामुळं ती शाई पुसण्याची किंवा मुद्दामहून कुठली तरी गोष्ट करण्याची काही गरज नाही किंवा ती केलेली नाही, आणि ती जाणून बुजून केलेली चूक ही नाही. जी पहिली शाई आहे, पहिले मार्कर आहे तीच वापरलं जातं आहे. त्याच्यामुळं त्याच्यात कुठलाही बदल केलेला नाही पहिल्या इलेक्शन आताच्या इलेक्शनमधल्या शाईमध्ये. पण काही पत्रकार न्यूज चॅनलवाले सुद्धा दाखवलं की बाबा सहज निघते ही, काहीतरी औषध थोडं लावलं तर जसं आपण नेल पॉलिश पुसतो तसे निघून जाते ही शाई, आणि हे चुकीचं आहे. एवढं सहजासहजी निघली नाही पाहिजे शाई. पण त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांचं मत मांडलं आहे. ही सगळा फेक नरेटिव्ह आहे. मग ती तुमचं राजकारण आहे, आणि जर ह्याच्यात काय तथ्य असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. पण नंतर आता ही मतदान तर 5:30 वाजता बंद होणार, मग नंतर कारवाई करण्याला काय अर्थ नाही. आणि जर ही खरं असेल बाबा शाई पुसत नाही तर ठीक आहे. पण जर ही सहज पुसत असेल आणि चुकीची ही शाई वापरली असेल तर ती निवडणूक आयोगाची चूक आहे. आणि जर निवडणूक आयोगाची काही चूक नसताना उगाच नरेटिव्ह पसरवला जात असेल तर ती हे चुकीचं आहे. दोन्ही गोष्टी चुकीच्याच आहेत. आता ह्याच्यात बरंच राजकारणही असते. भाजपवाले म्हणणार नाही ह्याच्यात काही चूक नाही, अत्यंत पारदर्शक निवडणूक झाली. आणि जे उद्याच्याला हरणार आहेत ते म्हणणार की बाबा ही निवडणुकी सगळी आयोग ही भाजपचं काम करतो आहे. जे असेल ते असेल, पण शाही प्रॉब्लेम नसावा, कारण पारदर्शकच निवडणुका झाल्या पाहिजेत तरच त्या निवडणुकीला अर्थ आहे. आणि तसं असलं तर ठीक आहे. तुमचं काय मत आहे ह्या शाहीविषयी तर कमेंटमध्ये सांगा, आणि सबस्क्राईब करा चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.